हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत येत्या 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती खासदार हरिभाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिली। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय। याच अनुषंगानं हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे। त्या अनुषंगानं बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलाय। आतापर्यंत 30 मोर्चे राज्यभर झालेत। येत्या 29 सप्टेंबरला नांदेड, चंद्रपूर, वाशिम आणि धाराशिव इथे, 4 ऑक्टोबरला ठाणे, 6 तारखेला लातूर, यवतमाळ, 7 तारखेला परभणी आणि जळगाव, 10 तारखेला नाशिक आणि वर्धा इथे बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं नाव देण्यात आलंय। जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिलं नाही तर सबंध महाराष्ट्रभरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे। आताचे मोर्चे म्हणजे ट्रेलर आहे, पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे। ठाण्यातील मोर्चा शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून याबाबत ते म्हणाले की एसटी आरक्षणासाठी राज्यभर मोर्चा निघतोय। ठाण्यात किमान लाखभर बंजारा समाज या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला बंजारा समाजातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं। या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळालाय। या सरकारला आम्ही विनंती करतोय की राज्यभरातील मोर्चाची दखल घेऊन आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं। या बैठकीस मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते।